इस्रायलकडून इराणवर आणखी एक हवाई हल्ला करण्यात आलेला आहे। हवाई हल्ल्यात लष्करी प्रतिष्ठानं नष्ट करण्यात आली आहेत। हल्ल्यानंतर आकाशात धुराचे लोट पसरलेले आहेत। तर पुण्याहून अबुधाबी दुबईला जाणारी 4 विमानं रद्द करण्यात आलेली आहेत। इराण, इस्रायल, अमेरिका युद्धाचे पडसाद उमटतात। पुण्यातून स्पाइस जेट कंपनीचं मुंबई ते दुबई तसेच एअर इंडिया एक्सप्रेसचं पुणे ते अबुधाबी उड्डाण रद्द करण्यात आलंय। विमानतळावर प्रवाशांच्या सोयीसाठी अतिरिक्त कर्मचारी तैनात आहेत। युद्धजन्य परिस्थिती संपल्यानंतर पुढील तारखेचे पर्यायी उड्डाण प्रवाशांना दिले जाणार आहे। तर आणखी एक महत्त्वाची बातमी समोर येते। इराणने तेल अवीववर क्षेपणास्त्र डागलंय। तेल अवीव मधील इमारतींचं यात मोठं नुकसान झालेलं आहे। इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे हे नुकसान झाल्याचं पाहायला मिळतंय। या संदर्भातच आपण अधिक माहिती घेणार आहोत निवृत्त लष्करी अधिकारी सतीश ढगे यांच्याकडून। सतीश जी, अनेक घडामोडी आता घडू लागलेल्या आहेत। आणखी एक हल्ला करण्यात आलेला आहे इस्रायलकडून इराणवर, त्यानंतर पुण्यातील विमान सेवेवर या ठिकाणी परिणाम झाल्याचं पाहायला मिळतंय। नक्कीच मागच्या काही तासामध्ये जे आहे अत्यंत जलद गतीने हालचाली होताना आपल्याला त्या ठिकाणी दिसल्या। हल्ले आणि प्रतिहल्ले त्या ठिकाणी होत आहेत, ज्यामध्ये एका बाजूला आपण पाहिलं की इस्रायल आणि अमेरिकेच्या हल्ल्यामध्ये त्यांचा सर्वोच्च इराणचा सर्वोच्च नेता आयातुल्ला अली खामेनी, त्याचबरोबर IRGCचा कमांडर इन चीफ आणि काही महत्वाचे पॉलिटिकल लीडर्स, त्याचबरोबर आर्म फोर्सेसचे त्यांचे कमांडर्स मारले गेलेले आहेत। तर दुसऱ्या बाजूला इराणनं सुद्धा ड्रोन आणि मिसाईलच्या माध्यमातून प्रतिहल्ले करत अमेरिकेचे त्याचबरोबर इस्रायलचे काही महत्वाचे मिलिटरी बेसेस, एअर बेसेस जे अरब राष्ट्रांमध्ये आहेत त्याला टार्गेट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे आणि काही अंशी त्यामध्ये त्यांना यश सुद्धा मिळालेलं आहे। दुबई मधल्या अमेरिकेच्या CIA या गुप्तहेर संस्थेच्या एका कार्यालयाला सुद्धा टार्गेट करण्यामध्ये इराणला यश मिळालेलं आहे। अशाही बातम्या आपल्याकडे येत आहेत की दुबईच्या एअरपोर्टवर सुद्धा, सिव्हिलियन एअरपोर्ट, तिथे सुद्धा जाळपोळ त्या ठिकाणी झालेली आहे आणि काल सुद्धा आणि आज सुद्धा शेकडो जी विमान वाहतूक आहे किंवा जी उड्डाणं आहेत ती त्या ठिकाणी सस्पेंड करावी लागलेली आहे, कॅन्सल करावी लागली आहेत। काही भारतीय, ज्यामध्ये PV सिंधू असेल, काही कलाकार असतील आणि शेकडो भारतीय जे आहेत त्या ठिकाणी अडकून पडलेले आहेत। आणि त्याचाच एक परिपाक म्हणजे ज्या प्रकारे एअर स्पेस तिथली बंद आहे, दुबईमध्ये हल्ला त्या ठिकाणी झालेला आहे आणि येणाऱ्या काही तासांमध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये IRGC त्याचबरोबर इराणियन आर्म फोर्सेस हे वेगवेगळ्या ठिकाणी हल्ले करण्याची शक्यता आहे। हे पाहता अरब राष्ट्रांमध्ये जे आहे स्पेशली एअर स्पेसशी रिलेटेड वेगवेगळे प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतील आणि म्हणूनच खूप सारी भारतातून सुद्धा, पुण्यावरून जाणारी असो, मुंबईवरून जाणारी असो, दिल्लीवरून अरब राष्ट्राकडे जाणारी, मुख्यतः दुबईकडे जाणारी जी विमानं आहेत ती उड्डाणं त्या ठिकाणी कॅन्सल करण्यात आलेली आहेत। आपल्याला माहिती आहे की जगामध्ये सर्वात बिझिएस्ट एअरपोर्ट पैकी एक असं हे दुबईचं एअरपोर्ट त्या ठिकाणी मानलं जातं आणि तिथेच अशा प्रकारचे हल्ले होत असतील, तिथेच जर अशा प्रकारची अफरातफरीची परिस्थिती असेल तर जगाच्या हवाई वाहतुकीवर त्याचा परिणाम होणार आहे आणि तोच परिणाम आपल्याला मागच्या काही तासांमध्ये होताना दिसतोय। जी, निश्चितच सतीशजी, खरं तर खामेनी यांचा मृत्यू झालेला आहे आणि त्यांच्या विरोधात आता श्रीनगरमध्ये देखील आंदोलन करण्यात येत आहे। मुळात आपल्याला जसं माहित आहे की जम्मू काश्मीरमध्ये मुस्लिम बहुल अशा प्रकारची लोकसंख्या त्या ठिकाणी आणि त्यातल्या त्यात मुस्लिम धर्मियांमध्ये सुद्धा शिया पंथीय आणि सुन्नी पंथीय आहे। इराण देश हा संपूर्ण जगातल्या मुस्लिमांसाठी, मुख्यतः शिया पंथीयांसाठी अत्यंत महत्वाचा त्या ठिकाणी मानला जातो आणि इराणचा सर्वोच्च नेता अली खामेनी हा या शिया पंथीयांचा जो आहे एक प्रकारे धर्मगुरू किंवा सर्वोच्च नेता मानला जातो आणि आता त्याचाच अमेरिकेने खात्मा केल्यामुळे जम्मू आणि काश्मीर मधले जे मुस्लिम धर्मियांमधले शिया पंथीय आहेत ते अमेरिकेविरुद्ध आणि त्यांच्या मित्र राष्ट्रांविरुद्ध, मुख्यतः इस्रायल विरुद्ध अशा प्रकारे आंदोलन करताना आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहेत। काल सुद्धा जर तुम्ही पाहिलं असेल तर असिउद्दीन ओवेसी यांनी एक विधान त्या ठिकाणी केलं होतं, ज्यांनी असं त्या ठिकाणी म्हटलं की इस्रायलनं भारताचा एक प्रकारे विश्वासघात केलेला आहे, कारण इस्रायलनं अशा प्रकारे इराण विरुद्ध हल्ला करण्याच्या आधी भारताला कुठलीही पूर्वकल्पना दिली होती।
ठीक आहे, ते त्यांचा कॉन्स्टिट्युएन्सी ज्याला आपण म्हणतो फॉलोअर वर्ग त्यांना खुश करण्यासाठी अशा प्रकारचं स्टेटमेंट देत असतील. पण इस्रायल जरी आपलं मित्र राष्ट्र त्या ठिकाणी असलं तरी प्रत्येक रणनीतीशी संबंधित किंवा मिलिटरी ऑपरेशनशी संबंधित त्यांना भारताला माहिती द्यावीच असं कुठलंही बंधन त्यांच्यावर नाही आणि देण्याची आवश्यकताही त्या ठिकाणी नाही. पण अशा प्रकारचं या शिया पंथीयांशी संबंधित राजकारण म्हणा किंवा विधान म्हणा अशा प्रकारची आंदोलनं जगामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी होताना आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहेत आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये सुद्धा दिसतील. जी, निश्चितच सतीशजी, खरं तर आपण पाहिलं तर दुबईवर आता हे हल्ले होऊ लागलेले आहेत इराणकडून. अमेरिकेचे जे काही तळ आहेत ते नष्ट करण्याचे प्रयत्न या ठिकाणी सुरू आहेत. पण मोठ्या प्रमाणात दुबईत भारतीय नागरिक तिथे आहेत आणि त्या दृष्टिकोनाने आता भारत या भारतीय नागरिकांना सुखरूप आपल्या देशात परत आणण्यासाठी काही प्रयत्न करू शकतो का? नक्कीच भारत त्या ठिकाणी प्रयत्नरत त्या ठिकाणी असेल. इव्हन काल रात्री सुद्धा जे आहे आपले परराष्ट्र मंत्री स्वतः अरब राष्ट्रातल्या वेगवेगळ्या परराष्ट्र मंत्र्यांशी त्यांनी त्या ठिकाणी संवाद साधला, ज्यामध्ये इराणचे परराष्ट्र मंत्री ते असतील किंवा इस्रायलचे परराष्ट्र मंत्री यांच्याशीही चर्चा त्या ठिकाणी केली. UAE सौदी अरेबियाच्या काउंटर पार्टशी त्यांनी चर्चा केली आणि नक्कीच या सगळ्यांच्या चर्चेमध्ये तिथली जी परिस्थिती आहे त्याविषयी तर चर्चा झालीच झाली, पण त्याहून महत्वाचं या वेगवेगळ्या देशांमध्ये जे भारतीय आहेत त्यांच्या सुरक्षिततेविषयी सुद्धा जे आहेत भारत देश मुख्यतः मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स काळजी घेताना त्या ठिकाणी दिसतंय. काही तासांची अफरातफर त्या ठिकाणी राहणारच आहे आणि अशी अपेक्षा आहे की 24 ते 48 तासामध्ये हा तणाव निवळला किंवा कमीत कमी ही हवाई वाहतूक पुन्हा पूर्ववत झाली तर तिथे त्या ठिकाणी अडकून पडलेले वेगवेगळ्या देशांची जे नागरिक आहेत त्यांची एक प्रकारे सुटका होईल आणि त्यामध्ये भारतीय नागरिक सुद्धा आहेत. एक तर या हवाई वाहतुकीशी संबंधित प्रश्न आणि तिथे अडकून मुख्यतः दुबई विमानतळावर त्याचबरोबर अरब देशातल्या काही महत्वाच्या विमानतळांवर अडकून पडलेले भारतीय जे आहेत त्यांचा तर प्रश्न आहेच आहे. पण मी म्हणतो त्याच्याही पलीकडे जाऊन जर खरोखरच हे युद्ध चिघळलं आणि ऍटलीस्ट पुढच्या काही तासांसाठी मला त्या ठिकाणी दिसतंय की IRGC त्याचबरोबर इराणियन आर्म फोर्सेस कडून जबरदस्त हल्ले करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करण्यात येईल. इस्रायल आणि अमेरिकेची एअर डिफेन्स सिस्टम मिसाईल डिफेन्स सिस्टम तगडी आहे तर त्यातले बरेचसे न्यूट्रलाइज करतील, पण हल्ले प्रतिहल्ले होतील आणि ही परिस्थिती आणखी स्फोटक त्या ठिकाणी पुढच्या काही तासांमध्ये बनेल. पण या सगळ्या परिस्थितीमध्ये भारतीयांची सुरक्षितता हा महत्वाचा प्रश्न आहे आणि अरब राष्ट्र सुद्धा या सगळ्या युद्धाच्या प्रकारे जाळामध्ये उडून घेतले गेल्यामुळे 80 लाखाहून सुद्धा भारतीय नागरिक जे या अरब राष्ट्रांमध्ये राहतात त्यांच्या सुरक्षिततेविषयी त्यांच्या जीविताविषयी आणि त्यांच्या रोजगाराविषयी सुद्धा ज्या प्रश्न निर्माण झालेले भारत सरकार ते सगळं त्या ठिकाणी जाणतो म्हणूनच त्या प्रकारे ऍक्टिव्ह ऍक्शन घेतो. इमिजिएटली इव्हॅक्युएशनसाठी काही ऑपरेशन राबवण्याची भारताला गरज नाही, पण काही दिवस हे युद्ध त्या ठिकाणी लांबलं नक्कीच मात्र भारताला त्या अँगलला सुद्धा काही विशेष प्रयत्न करून जे अडकलेले प्रवासी आहेत त्यांना भारतात आणण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत. जी, निश्चितच सतीशजी, खरं तर आता खामेनी हे तर या हल्ल्यात मारले गेलेले आहेत, त्यांचा मृत्यू झालाय. पण आता आणखी एक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय की इराणचा आता पुढील उत्तराधिकारी कोण असेल असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतलाय. कृपा आता 3 वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन्स अवेलेबल आहेत इराणच्या जनतेसमोर. पहिलं, धर्माधिष्ठित जी राज्यसत्ता आहे आता अली खामेनी गेल्यानंतर त्याचा सक्सेसर वारसदार मग त्यांच्या नियमाच्या अनुसार जे आहेत 88 शियापंथीय मुस्लिम स्कॉलर्स त्यांचा जो पॅनल ऑफ एक्सपर्ट आहे ते त्या ठिकाणी बसेल आणि वारसदार त्या ठिकाणी ठरवेल. तोपर्यंत अंतरिम परिषद ज्यामध्ये इराणचे प्रेसिडेंट, इराणचे चीफ जस्टिस आणि एक सिनियर मौलवी शिया मौलवी त्या ठिकाणी असतील, तोपर्यंत तो अंतरिम कारभार त्या ठिकाणी पाहतील. एक, ही राजसत्ता राहते का आणि त्याचा वारसदार येतो का हा पहिला प्रश्न. दुसरं, हे जर झालं नाही तर 1979च्या अगोदर ज्या प्रकारे इराणमध्ये राजेशाही पद्धती होती त्याच प्रकारे रेझा पहलवी जो राजपुत्र आज घडीला अमेरिकेमध्ये आहे तो पुन्हा इराणमध्ये परत येतो का आणि सत्तेवर आरूढ होतो का, म्हणजे राजेशाही पद्धत येते का, हा सुद्धा एक ऑप्शन अवेलेबल आहे. आणि तिसरा ऑप्शन, जसं डोनाल्ड ट्रम्प सुद्धा म्हणतायत की आता तिथली जी जनता आहे मुख्यतः जे आंदोलक आहे त्यांनी सत्ता आपल्या हातात घ्यावी, म्हणजेच या जनतेनं आंदोलन करावं, या आंदोलनाच्या माध्यमातून या राजसत्तेला त्यांनी हाकलून लावावं आणि त्या ठिकाणी इलेक्शनच्या माध्यमातून निवडणुकांच्या माध्यमातून त्यांचा नेता त्या ठिकाणी निवडावा. धर्मसत्ता राजसत्ता सोडून बाकी दोन्ही पर्याय अमेरिकेला त्या ठिकाणी चालतील, पण अशा प्रकारची थिओक्रसी जाणं हे एक मुख्य उद्दिष्ट अमेरिकेसमोर त्या ठिकाणी राहील. तर या 3 पर्यायापैकी काय होईल हे आपल्याला पाहणं आवश्यक आहे. पण मला वाटतं हे काय होईल या डिसाईड करण्यामध्ये तिथलं IRGC
इराणियन रिव्होल्युशनरी गार्ड कोर याची अत्यंत महत्वाची भूमिका असणार आहे. त्यांच्या कमांडर्समध्ये जर फूट पडली नाही आणि भविष्यामध्ये त्यांनी चिवटपणे संघर्ष दिला इस्रायल आणि अमेरिकेविरुद्ध, त्याचबरोबर हा अंतर्गत बंडाळी अंतर्गत संघर्ष जर मोडून काढला तर धर्मसत्ताक राजसत्ता पद्धतीच त्या ठिकाणी कंटिन्यू राहील. ऑर अदरवाईज IRGC मध्येच जर फूट पडली तर मात्र दोन पैकी बाकीचे जे दोन ऑप्शन मी डिस्कस केले त्यापैकी एक पद्धती अस्तित्वात येऊ शकते. पण आज घडीला ऍडव्हान्टेज अमेरिका अशी सिच्युएशन आहे आणि इराणमध्ये पुढच्या काही दिवसांसाठी अराजकतेची परिस्थिती निर्माण झालेली आहे. हे मात्र सत्य आहे, हे आपल्याला त्या ठिकाणी ऍक्सेप्ट करावं लागेल. सतीशजी, खरं तर मोजतबा खामेनी यांचं नाव आता पुढे येऊ लागलंय इराणच्या उत्तराधिकारी म्हणून, याबद्दल काही अधिकची माहिती? 3-4 वेगवेगळ्या प्रकारचे सक्सेसर आयातुल्ला अली खामेनी यांनी याच्या अगोदरच त्या ठिकाणी डिसाईड केले होते. आता नेमका तो सक्सेसर कोण आहे हे जसं मी सांगितलं की मूळ हा अधिकार जो आहे त्या क्लेरिक म्हणजे तिथले जे मौलवी आहेत त्या 88 मौलवींच्या ग्रुपला, पॅनल ऑफ एक्सपर्टला त्या ठिकाणी, पण आताच माझ्या मते त्याचं नाव त्या ठिकाणी डिक्लेअर करणार नाही. कारण त्याचं जर नाव त्या ठिकाणी डिक्लेअर केलं तर इमिजिएटली अमेरिका आणि इराण त्याचा सुद्धा खात्मा करण्यासाठी स्पेशल ऑपरेशन त्या ठिकाणी राबवतील. म्हणून येणारे काही दिवस जे आहे हे नाव डिक्लेअर करण्याच्या आधी इराणच्या हा जो सर्वोच्च गट आहे किंवा जो पॅनल ऑफ एक्सपर्ट आहे तो वाट पाहिल आणि या सगळ्या प्रक्रियेला सुद्धा काही काळ लागतो. अंतरिम परिषद ज्यामध्ये प्रेसिडेंट, चीफ जस्टिस आणि सिनियर मौलवी असतील ते हा सगळा कारभार पाहतील अशी शक्यता आज घडीला वाटते. जी, निश्चितच सतीशजी, आतापर्यंतचं आपण जर पाहत आलोय तर एकीकडे युद्धाचा भडका उडायला सुरुवात झाली की इकडे महागाईचा देखील भडका उडू लागतो. मग ते जागतिक तेल बाजार असेल, पेट्रोल डिझेलच्या किमती असतील, काही छोट्या मोठ्या गोष्टी देखील महागण्याची आता शक्यता आहे का? कोणकोणत्या व्यापाऱ्यांवर याचा मोठा परिणाम होऊ शकतो? जर खरोखरच हे युद्ध चिघळलं तर नक्कीच जे आहे याचा जगाच्या अर्थकारणावर मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम होईल. आणि त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे इराणचं लोकेशन जे आहे ते अत्यंत स्ट्रॅटेजिकली महत्वाचं आहे. मग इराणची नेव्ही आता काय करेल, त्याच्या सभोवताली म्हणजे त्याच्या बाजूलाच असणारी पर्शियन आखातामधली स्ट्रेट ऑफ होर्मुझची सामुद्रधुनी ही आहे त्याला ब्लॉक करण्याचा प्रयत्न करेल. होर्मुझची सामुद्रधुनी अत्यंत महत्वाची आहे कारण हा एक प्रकारचा जो आहे असा नॅरोअर चिंचोळा अशा प्रकारची ही सामुद्रधुनी त्या ठिकाणी आहे. आणि इथून जगाची जी तेल वाहतूक करणाऱ्या ज्या जहाज आहेत 20% जगाची तेल वाहतूक याच स्ट्रेट ऑफ होर्मुझ मधून जाते. आणि त्याला जर ब्लॉक करण्यामध्ये इराणला यश मिळालं तर येणाऱ्या काळामध्ये जगामधल्या तेलाच्या किमती या मोठ्या प्रमाणामध्ये वाढतील. त्याचा फटका ऑफकोर्स भारतीय अर्थव्यवस्थेला सुद्धा त्या ठिकाणी बसेल. त्याचबरोबर जी लॉजिस्टिक सप्लाय चेन असते म्हणजे जगामध्ये ही सगळी शिपच्या माध्यमातून जी वाहतूक होतीये ती सुद्धा जी आहे विस्कळीत त्या ठिकाणी होईल. त्याच्यामुळे ट्रान्सपोर्टेशन चार्जेस, फ्लाईट चार्जेस हे वाढतील आणि पर्यायानं याच्या म्हणजे सगळ्याच वस्तूंची जी आहे काही अंशी महागाई होण्याकडे या सगळ्या गोष्टींची जी आहे वाटचाल त्या ठिकाणी होईल. पण हे तेव्हाच होईल ज्यावेळेस दीर्घकालीन अशा प्रकारचा हा संघर्ष त्या ठिकाणी चिघळेल किंवा होर्मुझची सामुद्रधुनी, पर्शियन आखात यामध्ये जे आहे एक प्रकारे ब्लॉकेड करण्यामध्ये इराण त्या ठिकाणी यशस्वी होईल. ऑलरेडी आपण पाहतोय की काही तासामध्येच हवाई वाहतुकीशी संबंधित किती मोठे प्रश्न, कारण दुबई सारखं सर्वात महत्वाचं असं विमानतळ जर अटॅक केले जात असेल, तिथे जाळपोळ त्या ठिकाणी होत असेल तर प्रवासी त्या ठिकाणी हवाई वाहतुकीशी संबंधित प्रश्न त्या ठिकाणी झालेले आहेत. त्याचबरोबर मी जसं सांगितलं की स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मधून ज्या कमर्शियल शिप्स आहेत त्यांची सुद्धा अडवणूक त्या ठिकाणी केली जाऊ शकते आणि याचा जगाच्या अर्थकारणावर विपरीत परिणाम येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतो. जी, निश्चितच सतीशजी, धन्यवाद. आपण ही महत्त्वाची अशी माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली. त्यास लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.